नमस्कार. जी.आर. कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून पी.एम. किसानची जी काही बेनिफिशरी लिस्ट आहे, ती बेनिफिशरी लिस्ट कशाप्रकारे तपासायची, याचा संपूर्ण अपडेट, संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता चला पाहूयात कशाप्रकारे आपण जी काही बेनिफिशरी लिस्ट असते पी.एम. किसानची, ती लिस्ट आपण पाहूया. परंतु चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील ते नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर पाहूयात कशा प्रकारे जी काही बेनिफिशरी लिस्ट आहे ती चेक करायची. तुमचे जर मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, कॉम्प्युटर असेल तर त्यामध्ये कोणताही एक ब्राउझर ओपन करायचे. ब्राउझर ओपन करून झाल्यानंतर तुम्हाला Googleवर सर्च करायचे पी.एम. किसान. तर पी.एम. किसान असं सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जो काही इंटरफेस आहे, इंटरफेस पेज लोड झालेला दिसेल. त्याच्यानंतर इथे एक नंबरचा ऑप्शन आहे पी.एम. किसान, ही वेबसाईट इथे आलेली असेल. तर या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचे. तर वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही नेक्स्ट पेज आहे तो नेक्स्ट पेज ओपन होईल. नेक्स्ट पेज ओपन झाल्यानंतर थोडं स्क्रोल करायचे. स्क्रोल केल्यानंतर इथे उजव्या साईडला तुम्हाला बघायचंय 8 नंबरचा ऑप्शन आहे. तर 8 नंबरच्या ऑप्शनमध्ये बेनिफिशरी लिस्ट. तर बेनिफिशरी लिस्टमध्ये यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज आहे, तो नेक्स्ट पेज ओपन होईल. नेक्स्ट पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला काही ऑप्शन सिलेक्ट करण्यासाठी येतील. तर यामध्ये तुम्हाला तुमचं जो काही राज्य असणार आहे, ते राज्य तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. माझं महाराष्ट्र राज्य आहे, तर महाराष्ट्र राज्य मी सिलेक्ट केलंय. त्याच्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जो काही जिल्हा असेल, तो जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. तर तुमचा जो काही जिल्हा असेल, तो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर सब डिस्ट्रिक्ट. तर सब डिस्ट्रिक्ट मध्ये तुम्हाला तुमचा जो काही तालुका असणार आहे, तो तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तो सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला इथे विलेज. विलेज मध्ये तुमचं जो काही गाव असेल, तो गाव तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचा आहे. तर तुमचा जो काही गाव असेल, तो गाव तुम्ही यादीमध्ये पाहून सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इथे निळ्या बॉक्समध्ये तुम्हाला गेट रिपोर्ट असा एक ऑप्शन दिसेल. तर त्या ऑप्शनवर क्लिक करायचे. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर थोडी प्रोसेसिंग होईल, थोडं पेज लोड होईल. तोपर्यंत आपण थोडी वाट पाहायची. जोपर्यंत पेज लोड होत नाही तोपर्यंत आपण वेट करू. तर अशा प्रकारे जो काही पेज आहे तो पेज लोड झालेला आहे. तर पेज लोड झाल्यानंतर तुम्हाला जे काही पी.एम. किसान असेल किंवा नमो शेतकरीसाठी जे काही पात्र लाभार्थी असतील, तर अशा लाभार्थ्यांचं जे काही इथे नावे आहेत, जी काही यादी आहेत, जी काही पी.एम. किसानच्या अंतर्गत याद्या दिलेल्या आहेत, तर ती याद्या तुम्हाला इथे दिसून येतील. तर अशा प्रकारे खूप सारी नावे असतील. तर इथे एका लिस्टमध्ये 50 लोकांची नावं दाखवली जातात. तर त्याच्यानंतर तुम्हाला खाली बघायचं 1, 2, 3, 4, 5 असा ऑप्शन आहे. तर तुम्ही अजून नावं पाहण्यासाठी या नंबरवर क्लिक करू शकता. त्या नंबरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अजून नावे लोड झालेली दिसतील. इथे पाहू शकता 51 नंबरच्या सीरियल पासून चालू झाले तर 100 नंबरच्या सीरियल नंबर पर्यंत आलेली आहेत. त्याच्यानंतर अजून पाहायचे असेल तर आपण आता शेवटच्या ऑप्शनवर जाऊ. 6 नंबरच्या पेजवर जाऊ. तर इथे जे काही नावं असतील ती शिल्लक नावं तुम्हाला इथे दिसून येतील. तर अशा प्रकारे जो काही पी.एम. किसान योजनेमधील पात्र लाभार्थ्यांची बेनिफिशरी लिस्ट आहे, ती लिस्ट अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून, कॉम्प्युटरवरून, लॅपटॉपवरून चेक करू शकता. तर अशाच प्रकारचा महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तो महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल. तर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील, ते महत्त्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.